Good morning. In the previous lecture, we start chapter number 3, and in that chapter we learn the examples in 3.1. Some basic concepts already we learned. Now today we learn the next topic. The name of that topic is touching circles. Touching circles. In Marathi it is called स्पर्श वर्तुळे. जी वर्तुळे स्पर्श करतात एकमेकांना एकाच बिंदूत त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. सर्कल्स which touches. लिसन केअरफुली. मागच्या तासाला आपण काय शिकलो? वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट म्हणजे काही मागच्या व्याख्या आपण अभ्यासल्या, संकल्पना अभ्यासल्या आणि 3.1 मध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या लंब त्याला आपण टँजंट थेरम म्हणतो त्याच्यावरची गणितं आपण शिकलेलो आहोत. 3.1 पूर्णपणे सोडवलं आपण 4 गणितं. आज आपण टचिंग सर्कल म्हणजे स्पर्श वर्तुळे पाहणार आहोत. स्पर्श वर्तुळे व्याख्या सांगतो बघा. जी वर्तुळे परस्परांना एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करतात. एकाच प्रतलातील शब्द वापरायचा. एकाच प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना एकाच बिंदूत स्पर्श करत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात. व्याख्या तुम्ही लिहायची आता मनाने. एकाच प्रतलामध्ये दोन वर्तुळे परस्परांना एक आणि एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. इन इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये इन अ प्लेन इफ टू सर्कल्स टच इच अदर इन वन अँड ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टचिंग सर्कल्स. इन अ प्लेन two circles touch each other in only one point or intersect each other in one and only one point, then that two circles are said to be a touching circles. Is that clear? आता मी ज्या आकृत्या काढल्या यामध्ये सर ए केंद्र व बी केंद्र हे दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू सी मध्ये छेदतायत आणि बिंदू सी मधून जाणारी एक रेषा एल काढली जी त्या दोघांची स्पर्शिका आहे. इथं पण तसंच ए व बी केंद्र असणारे दोन वर्तुळे सी मध्ये छेदतायत. सी मधून जाणारी रेषा एल ही त्यांची एक स्पर्शिका काढलेली. ही दोन वर्तुळे बाहेरून भेटतायत एकमेकांना, बाहेरून छेदतायत आणि ही दोन आतून छेदतायत. बरोबर आहे. मग हे जे दोन वर्तुळे या दोन वर्तुळांना बाह्य स्पर्शी वर्तुळे म्हणतात. इंग्लिश मध्ये नंतर सांगतो यांना आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात. आंतरस्पर्शी वर्तुळे ही बाह्य स्पर्शी. बाह्य म्हणजे बाहेरून छेदतात म्हणून बाह्य स्पर्शी, हे आतून छेदतात म्हणून आंतरस्पर्शी. आता इन इंग्लिश इन दॅट फिगर सर्कल विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर at point C and through point C there is a line L which is a tangent of that two circles. Line L is a common tangent of that two circles. Here also circles with center A and B and C is the common that two circles intersect each other at point C and line L is the common tangent. In that figure two circles touch externally, so that's why they are called externally touching circles. And in that figure they are called internally. इंग्लिश मध्ये बाह्य एक्सटर्नल टचिंग सर्कल्स बाहेरून स्पर्श करतात, यातून स्पर्श करतात इंटरनल टचिंग सर्कल्स. याची आणखी एक व्याख्या सांगतो. इफ टू सर्कल्स टच इच अदर, बघा टू सर्कल्स टच इच अदर, इकडे बघा इकडे बघा. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन म्हणून आधी. इन द सेम प्लेन इफ टू सर्कल्स इंटरसेक्ट विथ अ लाईन in a plane, line सुद्धा plane मध्ये. Two circles and line in the same plane and both are intersect in one and only one point. So that's why that two circles are called touching circles. Again listen, if two circles in the same plane intersect with line, two circles with same plane intersect with line in the plane, line in the plane in the only one point. म्हणजे ही लाईन आणि दोन सर्कल्स
एकाच पॉइंट मध्ये छेदतायत आर कॉल्ड टचिंग सर्कल्स. ही लाईन here is called common tangent. Line here is called common tangent. Okay? Line here is called okay. Line here is called common tangent and C is called common point. C is the common point and it is called common point of contact. C is the common point of contact. Listen again. Line here is a common tangent and C is a common point of contact of both circles with that tangent. Here in the same figure, two circles touch externally, so that's why they are called external touching circles. And in that figure, two circles touch internally, so they are called internally touching circles. Internally touching circles. There is a theorem. थेरम फार महत्वाचा आहे. एक्झाम्पल मध्ये याचा आपण उपयोग करतो. नीट थेरम पहा. इफ टू सर्कल्स टच इच अदर, दोन्ही आकृतीमध्ये लागू येते. टू सर्कल्स टच इच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. जर दोन सर्कल्स नीट आहे का, आता दोन सर्कल्स एकमेकांना टच करत असतील इंटरनली किंवा एक्सटर्नली, त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन लाईन जॉइनिंग किंवा लाईन पासिंग थ्रू देअर सेंटर्स. याची उदाहरण जी रेषा आहे, या रेषेवर तो असतो. इफ टू सर्कल्स टच each other, two circles touch each other, their point of contact lies in the, हा point of contact lies in the, हे बघा जोडतो मी, सेंटरला जोडणारी जी सेगमेंट आहे किंवा लाईन आहे, point of contact lies on the line joining their centers. इथं पण बघा सेंटरला जोडणारी रेषा आहे, बघा सेंटरला जोडणारी रेषा आहे, ही जी रेषा जाईल अशी, या रेषेवर हा C असतो, म्हणजे टचिंग पॉइंट लाईज ऑन लाईन पासिंग थ्रू देअर सेंटर्स. अतिशय महत्वाचा थेरम आहे हा. आपण आता प्रूव्ह करू. आता एक्सटर्नली आणि इंटरनली तुम्हाला कळालंय. आता आपण थेरम प्रूव्ह करू. बघा मग गिवन मध्ये बघा कोणती आकृती द्या, सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी, सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी, ही आकृती कोणती चालेल. पॉइंट सी इज अ कॉमन टचिंग पॉइंट, पॉइंट सी इज द पॉइंट ऑफ contact, the point of common point of C is common point of contact आणि line L is common tangent. बघा एवढं तुम्हाला दिलेलं आहे. टू प्रूव्ह काय दाखवायचंय, पॉइंट C lies on line AB, पॉइंट C lies on AB, पॉइंट C lies on line AB, बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ A C आणि B, पॉइंट A B C हे काय दाखवायचे तुम्हाला, करेक्ट कोलिनियर दाखवायचे. काय दाखवायचे, कोलिनियर. आता बघा प्रूफ नंबर 1. आता पहिल्या फिगर मध्ये बघा, लाइनियर परपेंडिक्युलर सेगमेंट AC. दुसऱ्या फिगर मध्ये लाइनियर परपेंडिक्युलर सेगमेंट BC, टॅन्जंट थेरम. लाइनियर परपेंडिक्युलर AC, लाइनियर परपेंडिक्युलर BC, बरोबर आहे. म्हणजे बोथ आर परपेंडिक्युलर टू segment AC and segment BC are perpendicular to line L, but through point C there is only one line can be drawn. But through point C there is only one line can be drawn perpendicular to line L. Only one line can be drawn perpendicular to line L. म्हणजे C पॉइंट मधून
लाईन एल ला जाणारी एक आणि एकच रेषा काढता येणं शक्य आहे. बट थ्रू पॉइंट सी देयर इज ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल. कॅन बी नको, ओनली वन लाईन, ड्रॉ ओनली वन लाईन थ्रू पॉइंट सी देयर इज ओनली वन लाईन perpendicular to line L. Hence, A dash C dash B. आणि म्हणून उत्तर ही पॉइंट सी इथं वाटलं असलेल्या पॉइंट सी लाईज ऑन लाईन ए बी. शेवट अशा पद्धतीने थेरम प्रूव्ह झालेला आहे. कळतंय का? आता इथं ए डॅश सी डॅश बी होईल, इथं काय होईल? या आकृतीत ए डॅश बी डॅश सी होईल. कळतंय का? इज दॅट क्लिअर? थेरम समजला? इथून थेरम लिहायचा आहे इथपर्यंत. आता डेफिनेशन इन द टचिंग सर्कलची सांगितलेली मी. डेफिनेशन झाली आपली, थेरम झाला. आता टच इंटरनल टचिंग सर्कल्स आणि एक्सटर्नल टचिंग सर्कल जे आहे त्याच्या आकृती आहेत बघा दोन, ज्या थेरमला उपयोगी पडल्या. आता त्याच्यावर आपण दोन सूत्र शिकणार आहोत. जर आता बघा बरं का, थेरम काय आहे? इन टचिंग सर्कल्स कॉमन टचिंग पॉइंट, देअर कॉमन टचिंग पॉइंट किंवा देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन लाईन पासिंग थ्रू देअर सेंटर्स. हे पहा, म्हणजेच ए डॅश सी डॅश बी म्हणजेच ए सी प्लस बी सी इज इक्वल टू ए बी. जर आपण मोठ्याची याची R1 मानली, याची R2 मानली, ए सी कॅपिटल म्हणू आपण, याची R1 याची R2 आणि मग इकडून हे AB इकडून लिहू. AB म्हणजे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू R1 plus R2. दॅट इज द फॉर्म्युला, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. बघा ना, हे अंतर कसं असेल? R1 plus R2. आणि हे अंतर कसं असेल बरं? ही मोठ्याची रेडियस R1, छोट्याची R2. R1 मधून R2 वजा करावा लागेल. बघा ना, A डॅश B डॅश C कंसात म्हणायचं common point of contact and center of touching circles common point of contact पहा and center of circles are collinear. असं म्हटलं तरी चालतं, म्हणजे हा कॉमन पॉइंट आणि सेंटर हे तिघं कोलिनियर आहे. किंवा मग सारखं कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाईज ऑन लाईन पासिंग थ्रू देअर सेंटर. कळलं? मग इथं काय होईल? ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. ए बी किती बघा, ए बी काढायची आपल्याला. ए बी इज इक्वल टू, हा तिकडे जाऊ द्या, ए बी हा डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. सेंटर मधलं अंतर आहे, सेंटर मधलं. एसी बघा बरं, एसी किती आहे? R1 आणि बीसी काय आहे? R2. इथं काय म्हणणार? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल्स, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ इंटरनली टचिंग circles is equal to R1 minus R2. That is the very important formula. जर ते external touching circle असतील, distance between center of external touching circles externally असतील, तर त्याचा R1 plus R2 आणि distance between center of internal touching circle असेल is equal to R1 minus R2. ही फॉर्म्युला लक्षात ठेवा.
तुम्ही जर 3.2 मध्ये आलात तर टू सर्कल्स हॅव्हिंग, पहा त्याचं पहिलं गणित बघा 3.2 मधलं, टू सर्कल्स हॅव्हिंग रॅडी 3.5 अँड 4.8. यातली मोठी जी रॅडी आहे तिला R1 म्हणायचं, छोटीला R2 म्हणायचं, मोठी काय आहे बघा 4.8. ओके. टच इच अदर इंटरनली म्हटलंय क्लिअर कट. नुसतं म्हटलं असतं टच, मी आता असं गणित घेतोय, टच इच अदर फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. बघा बरं का, मी एक गणित घेतो, हे नाही घेत, जाऊ द्या, नवीनच घेतो. टू सर्कल्स विथ रॅडी 8.5 and 7.2 cm फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. बघा आता R1 is equal to 8.5 cm, R2 is equal to 7.2 cm. ओके. आता टू सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. मग आता डिस्टन्स बिटवीन, बघा डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू, बघा बघा डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एक्सटर्नल सर्कल्स इज इक्वल टू R1 प्लस R2 8.5 प्लस 7.2. ओके झालं. आता इफ दे आर इंटरनली टचिंग सर्कल्स, काही डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स. डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स म्हणजे अंतर, बिटवीन सेंटर केंद्रातलं अंतर कुणाच्या, इंटरनली टचिंग सर्कलच्या केंद्रातलं अंतर बरोबर इंटरनली म्हणून R1 मायनस R2. मोठ्याला R1 म्हणायचं 8.5 7.2 आहे. वाचून दोन गेले 3. ओके. इफ दे आर इंटरनल टचिंग R1 minus R2 and they are external touching, so R1 plus R2. So what is the line? Distance between centers of external touching circle, distance between centers of internal touching circles. That is the formula. Instead of that, if you have given, याच्या ऐवजी जर तुम्हाला त्याचे डायमीटर दिले, डायमीटर काय दिलं, डायमीटर. समजा एक गणित घेतो बघा, नीट गणित वाचायचं. रेडियस दिली असेल तर तेच फॉर्म्युला येईल, आणि जर डायमीटर दिली असेल तर मात्र चेंज होईल. समजा इफ डायमीटर्स ऑफ टू सर्कल्स आर 25 cm and 30 cm, find distance between their centers. बरोबर. डायमीटर, आता दोन डायमीटर दिले ना, दोन, एकाला D1 म्हणायचं आणि एकाला D2 म्हणायचं. ओके. आता D चा फॉर्म्युला 2 आहे बघा, पण आता कॅपिटल घेतलं म्हणून D1 बरोबर 2 R1 आणि D2 बरोबर 2 R2. इथे टाका D1. 25 is equal to 2 R1 भागिले 2 होईल. इकडं 13 is equal to 2 R2. बघा 25 upon 2 बे तो बे 4 आणि बे म्हणजे 12.5 आणि 13 upon 2 6.5. बरोबर. इथपर्यंत कळलं R1 आणि R2.
R1 आणि R2 आलं, 2 रेडियस आर गिवन. ओके, पुढे असं करायचं सेम. 2 सर्कल्स आर एक्सटर्नल सर्कल्स, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर R1 प्लस R2. इथे फक्त किती टाकायचं? 12.5 आणि 6.5. 12 म्हणजे 19 बघा, या खाली मान बेरीज करा. इफ दे आर इंटरनल सर्कल्स, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स ऑफ इंटरनल सर्कल्स, दोघांची सबट्रॅक्शन करायची. 12.5 मायनस 6.5 संपलं. 6 cm बघा, पॉईंट खाली पॉईंट मांडून यू कॅन डू द सबट्रॅक्शन करेक्टली. ओके, इज दॅट क्लिअर? इफ डायरेक्ट इज गिवन, असं गणित मग हे नाही हा, म्हणजे हे गणित पूर्ण कंटिन्यू झालं बघा. इथं फक्त आणि रेडियस इज गिवन, इथून खाली सोडवायचं. आता बघा बरं का, 3.2 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 3.5 आणि 4.8. बघा इथं 3.5. आता मोठी 4.8 आहे, इथं घ्यायचं 4.8, इथं घ्यायचं 3.5. ओके, टच इंटरनली, मग असं म्हणायचं बघा, दे आर इंटरनल सर्कल्स. इथून खाली डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनल सर्कल इज R1 मायनस R2, 4.8 मायनस 3.5. पॉईंट खाली पॉईंट मानून वजाबाकी करा. दुसरं, 2 सर्कल्स विथ रेडियस 5.5 आणि 4.5 आणि 4.2 टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली म्हटलंय, तुम्ही असं म्हणायचं 2 सर्कल्स आर एक्सटर्नल सर्कल्स, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नल सर्कल्स R1 प्लस R2, 5.5 plus 4.2. You can do the addition. Okay, that is the method to solve the such type of examples. तिसरं, if radii of two circles are 4 and 2.8, बरोबर, 4 and 2.8. पुढे काय, ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. समजा त्याच्या ऐवजी असं असतं, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. R1 4 म्हटलं असतं आणि सॉरी R1 4 म्हटलं असतं आणि R2 किती म्हटलं असतं? 2.8. आणि सेम असं केलं असतं आधी एक्सटर्नल मग इंटरनल. पण तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, ड्रॉप फिगर्स काढायचे तुम्हाला. आता बघा, माप दिलेली आहे सर्कलची, खूप सोपं आहे. सोपे आहे सांगतो बघा. इंटरनली एक्सटर्नली काढताना R1 प्लस R2 करायचं. हा बघा, इफ दे आर externally touching circles, so distance between their centers is R1 plus R2. Distance between centers of external circles तुम्हाला 4 आणि 5, 4 आणि 2.8, 4 म्हणजे 4.0 कळलं. आणि if they are internally circles, distance between their centers of internal circle is equal to R1 minus R2, 4 minus 2.8. ओके, आता काय करायचं आपण, नीट आहे 6.8 घ्यायचा. हॅलो, राऊंडर घ्यायचं, राऊंडर. याला हे नाव द्या, याला बी ला. राऊंडर मध्ये पाहिजे गाडीज किती, 4 घ्या. 4 इथं ठेवून सर्कल काढा. ठीक आहे. नंतर राऊंडर मध्ये 2.8 घ्या, इथं ठेवून सर्कल काढा. असं एकमेकाला टच होईल बरोबर. तुम्हाला काय मिळेल, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स. त्याचप्रमाणे दुसरे आकडे. आता 1.2 घ्या. कळलं, येते का लक्षात? 1.2 घ्या. आता इथे लोखंड ठेवा, हे सेंटर घेऊन सर्कल काढा, जसं येईल तसं. किती 4 घेऊन, नंतर 2.8 घेऊन इथं ठेवून सर्कल काढा. हे बरोबर आता स्पर्श करेल. त्याचं टचिंग पॉईंट सी नाव द्या. बरोबर आकृती तुम्ही ट्राय करा.
आता चौथं, पहिले 3 गणित समजले तुम्हाला असं गृहीत धरतो. आता एक्झाम्पल नंबर 4, नीट लक्ष द्या, फार महत्वाचं गणित 4 and 5. लक्ष द्या. 2 circles with center P and Q touch each other at point R. A line passing through R, a line meet the circles at A and B respectively. Prove that segment AP parallel segment BQ, triangle APR, similar triangle RQB, and angle RQB find if angle PAR is equal to 35 degrees. आता बघा बरं का, सेम गणित आय थिंक प्रॉब्लेम सेट मध्ये पण आहे, तुम्ही चेक करा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. पहा तुम्ही 1 मिनिट. नाही बघा, ते 7वं गणित आहे, 7वं प्रॅक्टिस सेट म्हणजे पान नंबर 85 वर 7वं गणित तुम्ही अशा पद्धतीने सोडवायचं आहे. हा, नीट लक्ष द्या. आता इथं म्हणायचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ. आता एपी पीक्यू पाहिजे की नको, ड्रॉ एपी अँड पीक्यू. ओके, हे जोड 2 ट्रायंगल दिसायला लागले बघा, बरोबर आहे. आपल्याला दिलं एपी पॅरलल पीक्यू, सॉरी दाखवायचं हे याला पॅरलल दाखवायचं, बरोबर आहे. आता नीट पहा, इन ट्रायंगल एपीआर या त्रिकोणामध्ये बरोबर पहिला आकडा एपी इज इक्वल टू पीआर, दोन बाजू सारखे आहेत का, रेडियस ऑफ सेम सर्कल. दोन साइड्स एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत, त्याच्या समोरचे कोण एकरूप असतील ना, अँगल साइड ऑपोजिट टू कॉन्ग्रंट साइड, अँगल ऑपोजिट टू कॉन्ग्रंट साइड, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, दोन बाजू सारखे म्हणून दोन कोण एकरूप त्या त्रिकोणाचे, म्हणजे कोण अँगल पीएआर कॉन्ग्रंट पीआरए, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. झालं का? हे दोघं जण कॉन्ग्रंट झाले बरं. आता हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल पीआरए कॉन्ग्रंट बीआरक्यू, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स बघा बरं का. आता इन ट्रायंगल बीक्यूआर जसं इथे गेलं तसं इथं आलं, त्या बाहेर दोघं सारखे. क्यूआर इज इक्वल टू क्यूबी, क्यूआर कॉन्ग्रंट क्यूबी, सेम क्यूआर कॉन्ग्रंट नाही चालेल. रेडियस ऑफ सेम सर्कल, बरोबर. आता हे बघा, टू साइड्स आर कॉन्ग्रंट, सो टू एंगल्स आर कॉन्ग्रंट, सो एंगल क्यूआरबी किंवा बीआरक्यू बीआरक्यू म्हणजे हा कॉन्ग्रंट क्यूबीआर, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता बघा बरं का, हे दोन साइड म्हणून हे दोन कॉन्ग्रंट, हे दोघं कॉन्ग्रंट, हे दोन साइड कॉन्ग्रंट म्हणून हे दोघं कॉन्ग्रंट. आता दुसरा, तिसरा आणि पाचवा काय म्हणतो बघा, पीएआर पीआरए ला कॉन्ग्रंट, हा पीआरए बीआरक्यू ला कॉन्ग्रंट, हा बीआरक्यू क्यूबीआर ला कॉन्ग्रंट, म्हणजे पहिला शेवटचा फ्रॉम 2, 3 and 5. बरोबर. पीएआर पुढे, पीएआर म्हणजे हा, क्यूबीआर
QBR म्हणजे हा, म्हणजे या शाखामध्ये बघा, बरोबर का? That two lines and AB is transversal and two angles are congruent which are the alternate angles, so that's why AB parallel to BQ. Alternate angle theorem कळतंय का? येते का लक्षात? अल्टरनेट अँगल थेरम. एकच मिनिट. आता अल्टरनेट अँगल थेरम तुमच्याकडे झालेला आहे, सांगा बरं. जेव्हा आपण एपी पॅरलल बीक्यू लिहितो, सॉरी हा थेरम नाहीये, टेस्ट आहे. एपी पॅरलल बीक्यू इट इज अल्टरनेट अँगल टेस्ट बिकॉज pair of alternate angles formed by transversal of two lines is congruent. म्हणजे alternate angle test आहे बरं काही. जेव्हा आपण पॅरलल लिहितो तेव्हा ती टेस्ट असते आणि पॅरलल इज गिवन तेव्हा तो थेरम असतो, लक्षात ठेवायचं. आता हे झालं काय आपल्याला बघा, एपी पॅरलल बीक्यू. आता आपण दोन ट्रायंगल, तीन ट्रायंगल एपीआर ट्रायंगल आर क्यू बी मध्ये. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये एक पेअर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, काय आहे अँगल ए आर पी बी आर क्यू, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, आणि हे पॅरलल मध्ये जातात त्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट. पी ए आर कॉन्ग्रुएंट, क्यू बी आर कोणते अँगल? अल्टरनेट अँगल्स. ओके. आता पॅरलल आहे आपल्याकडे, अल्टरनेट अँगल थेरम म्हणा किंवा तुम्ही इथून म्हटलं 5 वरून तरी चालेल, सॉरी 6 वरून. बघा ना, हे दोन ट्रायंगलचे ही एक पेअर आणि ही एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे. दोन पेअर कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर असतील, म्हणून ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. हा दुसरा पद्धत. तिसरा तुम्हाला आर क्यू बी दिलाय, पुढे आर क्यू बी हा दिलाय तुम्हाला किती, सॉरी आर क्यू बी हा काढायचा आहे तुम्हाला, आणि तुम्हाला पी ए आर 35 पी ए आर. आता बघा हे दोघं सारखे म्हणून हा 35 हा 35 हा 35 म्हणून हा 35, हे दोघं सारखे म्हणून हा पण 35. किंवा आता हे अल्टरनेट अँगल झाले एपी पॅरलल बीक्यू, म्हणून अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल आर बी क्यू किंवा क्यू बी आर अल्टरनेट अँगल थेरम. आता म्हणून दोघांचं मेजर सारखं, अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर इज इक्वल टू 35, म्हणजे हा झाला 35 बरं. म्हणजेच मेजर अँगल हा 35 झाला. पण ह्या ट्रायंगल मध्ये तीन ट्रायंगल क्यू आर QR is equal to QB, radii of same circle. काय म्हणणार? radii of same circle. आणि म्हणून दोन अँगल कॉन्ग्रुएंट, अँगल QRB कॉन्ग्रुएंट QBR, हे दोन कॉन्ग्रुएंट होतील. आयसोसेल्स ट्रायंगल थेरम, दोघांचं मेजर सारखं, QRB इज इक्वल टू QBR. पण तुम्हाला आता QBR नाही झाला 35, कसं भरलं ते? हा पण 35 झाला. तुम्हाला हा काढायचा आहे. मग इन ट्रायंगल QBR, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, अँगल QRB, अँगल QBR, अँगल BQR इज इक्वल टू 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, काय म्हणणार? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. इथे किंमत झाला 35 बरोबर 180, 70 होईल. 70 तिकडे वजा होईल. मेजर अँगल BQR इज इक्वल टू 180 - 70 राहिले तुमचं उत्तर असेल. दॅट मीन्स यू कॅन सॉल्व इट इझिली.
सेम गणित तुम्हाला सांगितलं तिकडे 7वं गणित. किती पान नंबर सांगितला बरं त्याला सांगतो. मला वाटतं पान नंबर 85 वर सांगितलं बघा. ऍक्टिव्हिटी आहे ती, तुम्ही सोडू शकाल. आता राहिलं शेवटचं गणित. Last example, just listen. आकृतीला समजून घ्या. In figure, the circles with center A and B touch externally. आता touch each other at E म्हणजे externally आहे. Line L is a common tangent. Line L is a common tangent. मला सांगा बरं, how many tangents we can draw? That two external circles. इकडनं एक आणि इथं एक. 3. आणि internally असेल तर only one. कळतंय का? Common tangent. Okay? Okay. Is a common tangent which touches the circle C and D respectively. C and D मध्ये छेदते common tangent. Find the length of CD. तुम्हाला CD काढायची बघा ही. Okay? If radii of circles 4 and 6 cm. Radii of circles 4 and 6 म्हणजे याची रेडियस किती असेल मोठ्याची? म्हणजे R1 किती? 6 cm, छोट्याची 4 cm. म्हणजे याला जोडू आपण. आता हा टचिंग पॉइंट आहे. टचिंग पॉइंट ऑफ एक्सटर्नल सर्कल लाईज ऑन द लाईन पासिंग थ्रू देअर सेंटर्स. म्हणजे इथे म्हणणार तुम्ही A डॅश E डॅश B. बरोबर? कारण लिहिणार टचिंग पॉइंट ऑफ external touching circle lies on line passing through their centers. तुमच्या पद्धतीने लिहा. आता इथे तुम्ही असं लिहू शकता. कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. परत पहा. कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट and center of touching circles are collinear. सगळ्यात सोपी ओळ ही तुम्ही लिहा. कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सेंटर ऑफ टचिंग सर्कल्स आर कोलिनियर. मग ते इंटरनल असं ते एक्सटर्नल असं. मग हे झालं A डॅश E डॅश B. बघा बरं, AE प्लस EB, AE अधिक EB बरोबर AB. आता मला सांगा, AE म्हणजे छोट्याची रेडियस इथं वरती लिहून घ्या. AE बरोबर R2 छोटा आहे हा आणि B मोठा आहे बरोबर R1. हा R1 हा R2 ही 6 आणि 4. AE किती आहे बघा, 4 plus 6 is equal to AB. So AB is equal to 10 cm. इथपर्यंत काय अडचण कुणाला? AB माहित आहे बरोबर. आपल्याला काढायची CD. अजून हे एक जोडा आणि हे एक जोडा. बरोबर कळतंय का? तुम्ही काय म्हणणार, ही याला परपेंडिक्युलर आहे, ही पण याला परपेंडिक्युलर आहे. टॅन्जंट थेरम. सी लाईन L परपेंडिक्युलर AC
आणि लाईन एल परपेंडिक्युलर बीडी टॅन्जंट थेरम शॉर्टकट बघ टीजीटी तुम्ही नाही वापरायचं. मग हे दोन्ही परपेंडिक्युलर झाले आणि एसी किती असेल 4 आणि ही किती असेल 6 बरोबर आहे का. आता इथे कन्स्ट्रक्शन करू आपण. ड्रॉ सी परपेंडिक्युलर बीडी. परत पहा काय काय दिलंय. हा 4 दिलाय, हा 6 दिलाय. त्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD इफ रेडी ऑफ द सर्कल्स आर 4 and 6 cm. रेडी दिली बघा, ही 4 असेल, ही पण 4 असेल, ही 6 म्हणजे ही पण 6 असेल. बरोबर आहे का बघा. ही 2 येईल, ही 4 असेल आणि 100 4/6. ओके. आता बघा बरं का, नीट लक्ष द्या. एसी परपेंडिक्युलर लाईन एल आणि बीडी परपेंडिक्युलर लाईन एल म्हणजे लाईन एल परपेंडिक्युलर एसी, लाईन एल परपेंडिक्युलर एसी. हेन्स they are parallel to each other. हे AC parallel BD. समजा एक लाईन आहे, तिला ही परपेंडिक्युलर लाईन असते अशा. All lines perpendicular to the single line. So that's why that three lines are parallel to each other. That is the property. ही प्रॉपर्टी म्हणजे ही याला परपेंडिक्युलर, ही पण याला परपेंडिक्युलर म्हणजे दोघे जण पॅरलल आहेत. आता हे दोघे पॅरलल म्हणजे अपोजिट साइड इज पॅरलल. So A B E C हा parallelogram होईल, but one angle of that parallelogram is right angle. So A B E D E C is a rectangle. परत पहा, AC parallel to BD. Hence quadrilateral ABEC is parallelogram. Major angle CEB 90 degree. Hence ABEC is rectangle. आता BD किती आहे? सर AC is equal to B is equal to 4 cm आणि AB काढायचं. AB आहे माहिती आपल्याला. AB is equal to C is equal to 10 cm. हा 10 म्हणून 6 × 10 म्हणून हा 10 आणि हा किती आहे? 4. BD is equal to B plus ED. BD किती आहे? 6. B किती आहे? 4. ED is 2. In right angle triangle CED by Pythagoras theorem, Pythagoras formula, हा hypotenuse आहे. C square is equal to CD square plus D square. किमती पहा, 100 बरोबर CD square अधिक 4. CD square is equal to असे 100 minus 4 96. Taking square root 96 1696. So that is the answer. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.